सुरू मैदानाच्या आतमध्ये. रुद्रेट या टीमने टॉस जिंकलाय. बॅटिंग करण्याचा निर्णय. स्ट्राइक एंडला बाब्या, नॉन स्ट्राइक एंडला वाग्या. पहिला बॉल, पहिलाच बॉल स्ट्राइक एंड डिलीवर. बॉल सीमारेषेच्या बाहेर, चौकार. वालों के दिल का करार लूटने मैं आई हूँ यूपी भी. पहिल्याच बॉलवर चौकार आला मात्र बाब्याच्या बॅट मधून. मॅच चालू ठेवा पंच. ज्यांचं आगमन झाल्याचं युवा नेतृत्व निशांतभाई पाटील यांचं शुभ आगमन, त्यांचं हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये. त्यांचं नुकतंच आगमन झाले. यावेळेसचा बॉल देखील टॅप केला आहे. आदरणीय निशांतभाई पाटील यांचं शुभागमन, त्यांचं सहर्ष स्वागत. लोकनेते गणेश नाईक साहेब वन मंत्री चषक 2025 मध्ये त्यांचं नुकतंच आगमन झाले. असे आदरणीय निशांतभाई पाटील यांचं शुभागमन झालंय. त्यांचं सर्व मित्र परिवारांचं देखील हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये. चला, पंच जो निर्णय देतील त्याचा आपण सन्मान करायचा. आणि पंच जनार्दन आणि दत्ता आपण निर्णय देत. बाउंड्री आहे मध्ये 4 धावा दुसऱ्या बॉलवर देखील आलेत. आणि या स्पर्धेचे आयोजक संदीप लोहारेला विनंती करतोय की मान्यवरांचा आपण लगेच शुभ सन्मान करा. सामना सुरू आहे त्यासाठी आपण लगेच सन्मान करून घ्यायचा. निशांत पाटील साहेबांचा आपण शुभ सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावर करायचा आहे. मायेचे उद्गार शाल, प्रेमाचा आणि सौंदर्याचं पुष्पगुच्छ देऊन आदरणीय तीन बॉलचा खेळ झालाय. टीमची धावसंख्या ती 8. यावेळेसचा बॉल देखील टॅप केलाय. बॉल चांगली फिल्डिंग करतात. डॉट बॉल आलाय. 4 बॉलचा खेळ झालाय. टीमची धावसंख्या ती 8. 2 बॉलवर 2 बाब्याच्या बॅट मधून चौकार आपल्याला पाहायला मिळाले. पुढचा बॉल टॅप करण्याचा प्रयत्न. यावेळेस फटका फसलाय. 2 बॉलवर 2 चौकार लगवल्यानंतर काय कमबॅक केले गोलंदाज वसीमने. 3 बॉल आतापर्यंत त्यांनी डॉट टाकले, म्हणजे हाताळले चांगले बॉल. शेवटचा एक बॉल शिल्लक. 3 षटकाचा सामना आहे. जो संघ जिंकणार तो मात्र SB8 पावणे या टीमच्या विरोधामध्ये सेमीफायनलची मॅच खेळेल. टॅप करण्याचा प्रयत्न. अखेरच्या बॉलवर बॉल सीमारेषा बाहेर. बाब्याच्या बॅटमधून अखेरच्या बॉलवर चौकार. लावणार फक्त तुझ्या नावाचं हाय तुझ्या हात. आपल्याला पाहायला मिळतात राईट आर्म राऊंड द विकेट. पहिला बॉल स्ट्राइक एंडला वाग्या. फुलटस बॉल टॅप करण्याचा प्रयत्न. फंबल होत आहे. सिंगल मिळणार नाहीये. डॉट बॉलनी सुरुवात या दुसऱ्या षटकातील आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा फुलटस बॉल टॅप करण्याचा प्रयत्न. बॉल जाईल पुन्हा एकदा गोशाकी क्षेत्रामध्ये. सिंगल मिळेल. टीमची धावसंख्या ती 13. दुसरं षटक सध्या प्रगती पथावर आहे. 2 बॉल आतापर्यंत खूप चांगले टाकलेत आतापर्यंत बाळासाहेबने. तिसरा बॉल स्ट्राइक एंडला वाग्या. यावेळेसचा बॉल क्लीन बोल्ड. यशवंत वेद फलंदाज बाद. पहिला धक्का 13 या धावसंख्येवर लागतोय. डीजे आलीच कुठून कशाला बाया तू खातीचा एवढा भाव. आलीच कुठून कशाला बाया तू खातीचा एवढा भाव.
थँक्यू. टीमची धावसंख्या ती 13. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला आहे आणि टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 13, एक गडी बाद. मात्र चांगला बॉल हाताळला, फलंदाज बाद केला. वाघ्यांची खेळी मात्र संपन्न झाली. नवीन फलंदाज सचिन. फुलटॉस बॉल, बॉल थांबणार नाही. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. भाई लोग चलो आज करेंगे पार्टी, बीवी को डरने का नहीं। भाई लोग चलो आज करेंगे पार्टी, बीवी को डरने का नहीं। ओ मुलासी 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 मुलासी. सचिन मात्र डगआउट मधून सेट होऊन आले. पहिल्याच बॉलवर आक्रमण, काउंटर अटॅक. यावेळेसचा बॉल देखील खूप चांगला फटका. धावचीची संधी, फेकी चांगली होते. फलंदाज बाद होती इथे. मात्र बाब्या बॅक टू डगआउट. मुलासी है मगर जाने का नहीं। ओ मुलासी है. टीमची धावसंख्या आहे ती 2 गडी बाद, 19 धावा. 17 धावा आहेत, माफ करा 17 आहेत. शेवटचा एक बॉल अजूनही शिल्लक आहे. या दुसऱ्या षटकातील 3 षटकाची लढत. सध्या सलामीची जोडी मात्र तंबूच्या आश्रयात आता पोहोचली आहे. सचिनने सध्या वैयक्तिक 4 या धावसंख्येवर खेळत आहेत. नवीन फलंदाज सौरभ आता दाखल झाले बॅटिंग करण्यासाठी. शेवटचा एक बॉल शिल्लक. बाळासाहेब दुसरा षटक हाताळतात आणि शेवटचा बॉल शिल्लक. त्यांनी आतापर्यंत 5 धावा खर्च केल्यात. पुढचा बॉल फुलटॉस. बॉल जाईल गोशाकी क्षेत्रामध्ये, सिंगल मिळेल. 2 षटकाचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 2 गडी बाद, 18 वर. चला फास्ट खेळा. मी थेट पाहुणे आणि SB शिल्पकार गणेशजी नाईक जाऊ जिथे तिथे इथं तिथं चर्चाही रंगत हे गणेशजी नाईक. दमदार रे नमदार रे नरनार होत दमदार रे न्याय हात रे हक्का हात रे. संकल्प शेठ नाईक प्रतिष्ठान आयोजित आदरणीय लोकनेते गणेश नाईक साहेब वनमंत्री चषक 2025 हे भव्य दिव्य आयोजन. आणि या स्पर्धेचं संपूर्ण श्रेय संदीप लोहार यांना जाईल की त्यांच्या संकल्पनेतून साकार झालेली क्रीडा स्पर्धा आपण अनुभवतात. तुम्हाला सर्वांचं हार्दिक स्वागत. नुकतंच आगमन झाल्याचे आदरणीय निशांतजी पाटील साहेब हे देखील उपस्थित आहेत. त्यांचं देखील वनमंत्री चषक 2025 मध्ये हार्दिक स्वागत. आणि जे प्रेक्षक घरी बसले ही स्पर्धा पाहत आहेत म्हणजे क्रिक लाईव्हच्या माध्यमातून, त्यांचं देखील आम्ही सरच्या स्वागत करीत आहोत या स्पर्धेमध्ये. तिसऱ्या षटकाला सुरुवात. पहिला बॉल आता तो सचिन आणि धावसंख्येची धाव फलकावर 19. यावेळेसचा बॉल पुन्हा एकदा खोलात टाकला. टॅप करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. दुसरा बॉल देखील पाहायला गेलं तर डॉट बॉल आलाय. सुरेख बॉल, सुरेख गोलंदाजी. राईट आर्म रांधून विकेट. पुन्हा एकदा तिसरा बॉल. बॉलर तयार. स्वागतला सचिन. यावेळेसचा बॉल सरळ फेकून दिलाय सीमारेषेच्या बाहेर, चौकार. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ते म्हणजे 23 वर. आतापर्यंत 3 बॉल अजूनही शिल्लक आहेत. चांगला प्रयत्न करतायत सचिन. 2 चौकार आतापर्यंत त्यांच्या बॅटमधून आले. 3 बॉलमध्ये अजून मोठे फटके मारायचा प्रयत्न करतील. धावसंख्या चांगली उभारायची त्यांच्या टीमला. त्यावेळेसचा बॉल टॅप करण्याचा प्रयत्न. बॅटची रेज, धाव मिळणार नाही. डॉट बॉल आलाय. कमबॅक करणारा चेंडू पाहायला मिळाला. 4 बॉल झाले. 2 बॉल अजूनही शिल्लक आहेत. 23 धावा आहेत धाव फलकावर. 2 बॉल अजूनही शिल्लक आहेत. पुढचा बॉल टॅप करण्याचा प्रयत्न. बॉल सरळ आहे सीमारेषेच्या बाहेर. अजून एक चौकार सचिनच्या बॅट मधून. लोकप्रिय नेता जनतेचा नायक, लोकप्रिय नेता जनतेचा नायक. शेवटचा एक बॉल शिल्लक. टार्गेट सेट करणारा बॉल. टीमची धाव संख्या 27. फुलटॉस बॉल टॅप करण्याचा प्रयत्न. फटका फसला. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा होणार नाही. सिंगल मिळेल. सिंगलने टीमची धाव संख्या जाऊन पोहोचते 28 वर आणि टार्गेट सेट झालंय ते म्हणजेच मेथेट पाहुणे समोर 29 धावेचं होईल सुरुवात. तत्पूर्वी आपण जाऊया सन्मानाकडे.
आपण सन्मान करणार आहोत. आदरणीय निशांतजी पाटील साहेबांचा सन्मान या स्पर्धेचे शिल्पकार ज्यांनी ही स्पर्धा साकारली असे संदीपजी लोहार यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आदरणीय निशांतजी पाटील साहेबांचा सन्मान मायाची उद्गार शाल प्रेमाचं आपुलकीचं आणि सौंदर्याचं पुष्पगुच्छ देऊन आदरणीय निशांतजी पाटील साहेबांचा शुभ सन्मान आमच्या या व्यासपीठावर संपन्न होत आहे. आमचा साहेब गणेश नाईक, आमचा साहेब गणेश नाईक, आमचा साहेब गणेश नाईक, आमचा साहेब जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये आणि सगळ्यांचं लक्ष आम्ही वेधतोय. संकल्प शेठ नाईक प्रतिष्ठान यांच्या वतीने आदरणीय लोकनेते गणेश नाईक साहेब वनमंत्री चषक 2025 हे दमदार आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि या स्पर्धेच्या ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा साकारली, ज्यांच्या संकल्पनेतून या क्रीडा स्पर्धेचा उगम झाला असे संदीपजी लोहार आणि त्यांच्या संकल्पनेतून ही अशी भव्य दिव्य अंडरम क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आणि जो संघ जिंकणार तो मात्र सेमीफायनलमध्ये दाखवलेल SB8 पावणे या टीमच्या विरोधामध्ये खेळण्यासाठी. आणि आमचे मान्यवर देखील रजा घेत आहेत, त्यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करतो की आपण वेळात वेळ काढून या स्पर्धेला शुभ आशीर्वाद देण्यासाठी आपण उपस्थित राहिलात. त्याबद्दल वनमंत्री चषक 2025च्या वतीने आपला आभार व्यक्त करतो. आमदार लय दमदार त्यांच्या कार्याला नमस्कार, आमदार लय दमदार त्यांच्या कार्याला नमस्कार, आमदार लय दमदार त्यांच्या कार्याला नमस्कार. थँक्यू. चला मॅच चालू करा पंचकरण. टार्गेट आहे 29 या मॅचमध्ये आणि त्याचा पाठला करण्यासाठी वसीम आणि अनिकेत ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. आणि पहिले षटक हाताळण्यासाठी गोलंदाज नागेश. अठरा बॉल आणि 29 टार्गेट आहे. या मॅच मध्ये कुठला संघ या स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये दाखल होईल आणि SB8 पावणे यांच्या विरोधामध्ये 2 हात करतील. जाऊया मैदानाच्या आतमध्ये, पाहूया काय होईल, काय घडेल, कुठला संघ विजय संपादन करेल, कुठला संघाचा प्रवास मात्र या स्पर्धेतून इथेच संपेल. 18 बॉलमध्ये 29 धावा डिफेंड करायच्या आहेत टीम रुद्र 8 या टीमला आणि 18 बॉलमध्ये 29 धावा बनवायच्या आहेत ते म्हणजे मित 8 पावणे टीमला. मॅचला होते सुरुवात. पंचकरण यांचा इशारा येईल. मॅचला होईल सुरुवात. आजच्या दिवसातली सेकंड लास्ट मॅच आपल्यासमोर पाहायला मिळते. रुद्र 8 आणि मित 8 पावणे. तर रुद्र 8 टीमनी जर ही मॅच जिंकली तर सुरेश शेवाळे यांच्याकडून उद्याची पार्टी म्हणजे त्यांना चिकन थाळीची पार्टी असेल. मॅचला ते सुरुवात. पहिला बॉल ऑन साइडला खेळायचा होता, फटका फसलाय. शरीराचा वेध घेणारा बॉल. डॉट बॉलने सुरुवात. डॉट बॉलने सुरुवात. आता 17 मध्ये बनवायचे 29. डॉट बॉलने सुरुवात झाली. 29 टार्गेट आहे. या मॅच मध्ये पहिले षटक हातात आहेत गोलंदाज नागेश. चला फास्ट खेळा प्लीज. रुद्र 8 जास्त वेळ घेत मैदानाच्या आतमध्ये. आपण अजून एक सामना आम्हाला कव्हर करायचा आहे. पुन्हा एकदा बॉलर तयार. राईट आर्म राऊंड द विकेट. नागेश स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळतं. वसीम बॉल सोडून दिला. खराब बॉल आहे, पुन्हा टाकावा लागेल. वाईट बॉलने अवंतर धावाने धाव फलक उघडलं जाते. धावेचा श्रीगणेश होतोय ते म्हणजेच मित 8 पावणे. यावेळेसचा बॉल उडवलाय. बॉल सीमारेषेच्या बाहेर. चौकार.
थँक्यू डीजे. येणाऱ्या शनिवार म्हणजे 22 रोजी आणि रविवार म्हणजे 23 रोजी एक क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. लोकनेते चषक 2025 हे भव्य दिव्य आयोजन आपल्याला पाहायला मिळणार आहे. येणाऱ्या 22 आणि 23 फेब्रुवारीला याच क्रीडांगणावर स्पर्धा साकार होणार आहे. या स्पर्धेचा प्रथम पारितोषिक असेल रोख रुपये 30,000, द्वितीय पारितोषिक असेल 20,000 आणि उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक आणि मालिकावीर असे पारितोषिक दिले जातील. या स्पर्धेचे प्रमुख आयोजक दीपक दाभाडे यांच्या वतीने स्पर्धा साकारण्यात येत आहे. जर आपल्याला या स्पर्धेमध्ये एंट्री घ्यायची असेल तर आपण दीपक दाभाडे यांना आणि शंकर कोळे आणि रोहन जंजाळे यांना आपण संपर्क करू शकता. येणारे 22 आणि 23 फेब्रुवारी रोजी ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. लोकनेते चषक 2025. पुढचा बॉल सोडून दिलाय. वाईड बॉलची घोषणा करतात पंच. आव्हान तथा मेल टीमची धावसंख्या ती 6. येणाऱ्या 22 आणि 23 फेब्रुवारीला म्हणजे शनिवार रविवार पुढच्या विकेंडला अजून एक स्पर्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. दीपक दाभाडे यांच्या माध्यमातून ही स्पर्धा साकारली जाणार. लोकनेते चषक 2025. अतिशय दमदार 30,000 प्रथम, दुसरं पारितोषिक 20,000 असं पारितोषिक असणार आहे. चार बॉलचा खेळ झालाय आणि टीमची धावसंख्या धावफलकावरती 6. चला फास्ट खेळा प्लीज मित्रांनो, जास्त वेळ घेता मैदानाच्या आतमध्ये. अजून एक सामना आम्हाला खेळवायचा आहे म्हणजे तो सेमीफायनलचा सामना. जो सामना जिंकणार तो फायनलमध्ये या स्पर्धेचा पहिला संघ आपल्याला मिळेल आजच्या रात्रीमध्ये. आणि उद्या अजून 8 संघ ते म्हणजेच ओपनचे संघ खेळतील. पुन्हा एकदा बॉलर तयार. 5वा बॉल. यावेळेसचा बॉल खूप चांगली फिल्डिंग. ज्या फील्डची गरज ज्या क्षेत्ररक्षकाला उभा केलं होतं ते काम मात्र तो क्षेत्ररक्षक करतोय आणि खूप चांगल्या पद्धतीने हा बॉल अडवलाय. ज्या फील्डची गरज होती ज्या फील्डला ठेवलं होतं तो मात्र आपलं काम मात्र चोख पद्धतीने करतोय. पुढचा बॉल, शेवटचा बॉल सोडून दिला बॉल. वाईड बॉलची घोषणा करतात पंच. टीमची धावसंख्या 8 वर जाऊन पोहोचते. आता बॉल शिल्लक आहेत 13, बनवायचे 21. यावेळेसचा बॉल देखील चांगला आहे. षटक क्रमांक पहिले संपलंय. डॉट बॉलने षटक समाप्त झालंय आणि टीमची धावसंख्या ती 8, बनवायचे 12 बॉलमध्ये 21. 12 बॉल शिल्लक आहेत आणि 21 धावा बनवायच्या. ते म्हणजे मित 8 पाहुणे या टीमला. चला फास्ट खेळा प्लीज. रुद्र 8 जास्त वेळ घेता मैदानाच्या आतमध्ये. आपण 3 षटकाची मॅच आहे. नेक्स्ट मॅच अजून एक कव्हर करायची आम्हाला. SB8 पाहुणे टीम आपण देखील रेडी राहायचंय. दुसरं षटक हातांसाठी गोलंदाज वाघ्या आपल्याला पाहायला मिळतील. 12 बॉल 21 धावा, 21 धावा, 12 चेंडू. स्ट्राईक रेटला अनिकेत ज्याने पहिल्या मॅच मध्ये अतिशय चांगली बॅटिंग केली. पहिला बॉल राईट आर्म ऑन द विकेट. पहिलाच बॉल समोर उडवलाय. चांगली फिल्डिंग. डॉट बॉल. 5 चेंडू शिल्लक आहेत म्हणजे 11 चेंडू शिल्लक आणि बनवायचे 21. प्रत्येक षटकामध्ये पाहायला गेलं तर 10.5 ची सरासरी गाठायची सामना जिंकण्यासाठी. 11 चेंडू आणि 21 ची गरज. सोडून दिला बॉल. सोडून दिलाय बॉल. खरा बॉल आहे. पुन्हा टाकतील गोलंदाज. पुन्हा सज्ज होतील बॉलर वाघ्या. यावेळेसचा बॉल खूप चांगला फटका. बॉल जाईल घोषांकी क्षेत्रामध्ये. सिंगल मिळेल या बॉलवर. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 10 वर. 10 धावा. पुढचा बॉल पुन्हा एकदा बॉलर तयार.
फटका फसलाय, धाव घेण्याची संधी आणि इथे मात्र यष्टीरक्षकाने हा बॉल नीट गॅदर केला नाही तर शम्पिंग झाली, फलंदाज धावचीच्या रूपात बाद झाले असते, पण सिंगल आली. टीमची धावसंख्या धावपूरची 11. बॉल झालेत आतापर्यंत 3 आणि 3 बॉल अजूनही शिल्लक आहेत. स्ट्राईक एंडला आपल्याला वसीम पाहायला मिळते, ते वैयक्तिक 5 या धावसंख्येवर खेळत आहेत. एक चौकार त्यांनी लगवला या मॅच मध्ये, म्हणजे त्यांच्या बॅटमधून एक चौकार आलाय. खरा बॉल, वाईट +1 अशा 2 धावा अंकित आता केल्या जाते स्कोर बोर्ड मध्ये. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आता 13 वर. 13 धावसंख्या, धाव फलकावर आहे, म्हणजे आता 9 बॉल मध्ये बनवायचे 16. 9 चेंडू 16ची गरज. सामना दोन्ही टीम साठी ऑन असेल. बॅटची एज आणि बॉलचा लगोशा की क्षेत्रामध्ये सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 14. अजूनही बॉल शिल्लक आहेत या षटकातील 2, म्हणजे 8 बॉल मध्ये 15. वाडा मॅच, पैसा वसूल सामना पाहायला मिळतो प्रेक्षकांना. प्रेक्षक म्हणत असेल अशीच मॅच आम्हाला पाहायची आहे, त्यासाठी प्रेक्षक थांबले ते या मॅच मध्ये. आणि जे प्रेक्षक क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून देखील पाहत आहेत ते देखील विचार करतील की मॅच चांगली पाहायला मिळेल. बॉल अडवण्याचा प्रयत्न, धाव घेण्याचा प्रयत्न होतोय आणि मैदानाच्या आतमध्ये काय घडलंय, फलंदाज बाद होतील वसीम. धक्का क्रमांक पहिला. टीमची धावसंख्या ती 14 आणि आता सामना जिंकण्यासाठी 7 बॉल मध्ये बनवायचे 15. तर विनंती करेल आदरणीय विकासदादा काकडे, आपण या व्यासपीठावर आपलं सहर्ष स्वागत. आदरणीय विकासदादा काकडे आता बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. बाळासाहेब, बॉल शिल्लक आहेत या षटकातील अखेरचा बॉल. चांगली गोलंदाजी आतापर्यंत केली वाघेने या षटकामध्ये. पाहायला गेलं तर 3 आव्हान धावा खर्च नक्कीच केलेत. या मॅचचा बॉल, फटका खेळण्याचा प्रयत्न, खूप चांगला बॉल. 2 षटकाचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या धाव फलकावर आहे 15, म्हणजे 6 बॉल मध्ये बनवायचे 14 धावा. चला फास्ट खेळा, 6 मध्ये 14ची गरज आहे. मॅच दोन्ही टीम साठी ऑन आहे. मॅच कोण जिंकणार आणि मॅच सेमीफायनलची कोण खेळणार, त्यासाठी फक्त 6 बॉल शिल्लक आहेत. 6 बॉल मध्ये 14 धावा डिफेंड करायच्या आहेत, म्हणजे रोकायच्या आहेत, आणि 6 बॉल मध्ये 14 धावा बनवायच्या आहेत. काय घडेल मैदानाच्या आतमध्ये, कुठला संघ सेमीफायनल मध्ये दाखल होणार, रुद्र 8 की मित 8 पाहुणे आणि SB 8 पाहुणे संघाने तर सेमीफायनल मध्ये प्रवेश मिळवलाय, आणि जो संघ जिंकणार त्यांची लढत त्यांच्यासोबत होईल. चला फास्ट खेळा प्लीज. आणि आदरणीय विकास काकडे यांचं आगमन, त्यांचं हार्दिक स्वागत, त्यांचा सन्मान संदीप लोवर करतील. तिसरं षटक हातासाठी गोलंदाज दाद्या, 6 बॉल मध्ये बनवायचे 14. बाब्या आलेत. तिसरं षटक, 6 बॉलचा खेळ शिल्लक, 6 मध्ये बनवायचे 14. पहिला बॉल, टॅप करण्याचा प्रयत्न, बॉल जाईल सीमारेषेच्या बाहेर. व्हॉट अ शॉट, बॉल आउट ऑफ द पार्क, चौकार. विकास काकडे यांचा शुभ सन्मान आमच्या या मुख्य व्यासपीठावर आपल्याला पाहायला मिळतोय. संदीप लोहार यांच्या शुभ हस्ते. पण काय फटका खेळला तो, म्हणजे वसीमने आक्रमण म्हणजे स्टेपआउट करून खेचला डायरेक्ट सीमारेषेच्या बाहेर चौकारसाठी. आता दडपण असेल गोलंदाज बाब्यावर, कारण की पहिल्या बॉलवर चौकार आलाय. 5 मध्ये बनवायचे 10. पुढचा बॉल, प्रेशर आहे या मॅच मध्ये, महत्वपूर्ण सामना
5 मध्ये 10. कुठला संघ जिंकणार, कुठला संघ पुढच्या फेरीमध्ये म्हणजे सेमी फायनल मध्ये दाखल होणार. 5 चेंडू 10. थोडा फास्ट खेळा प्लीज मित्रांनो. 5 चेंडू 10 ची गरज. एका बाजूला मित 8 पावणे, दुसऱ्या बाजूला रुद्र 8. आता सामना सध्या मैदानाच्या आतमध्ये पैसा वसूल सामना. 5 चेंडू 10 ची गरज. बॉलर तयार, सोडून दिलाय. वाईट +1, 2 धावा. या मोमेंटला ही चूक फार महागात पडेल रुद्र 11 टीमला, रुद्र 8ला. कारण या मोमेंटला झाले चूक गोलंदाजाकडून आणि यष्ट्यांच्या मागे सचिन देखील चूक करतायत. 5 चेंडू आणि 8 धावा. यावेळेसचा बॉल समोरच्या दिशेने. बॉल अन मला तुझ्या रक्तामधला भीम पाहू दे. अन मला तुझ्या रक्तामधला भीम पाहू दे. भीम पाहू दे, मला भीम पाहू. मॅच मध्ये पुनरागमन, मॅच मध्ये आणि या मॅचच्या कहाणीमध्ये ट्विस्ट निर्माण केलाय वसीमने आणि 4 बॉल मध्ये बनवायच्या 4 धावा. वड मॅच, पैसा वसूल सामना. पुढचा बॉल टॅप करण्याचा प्रयत्न, सामना जिंकलाय.